शांत बसायचे. पाठीमागचे असणारे भक्त भाविक लगेचच मंडपामध्ये बसून घ्यायचंय. इकडे तिकडे असणारे भक्त भाविक, कोल्ड स्टोरेज मध्ये असणारे भक्त भाविक परत एकदा हात जोडून विनंती, देवाच्या समोर येऊन बसायचे. बोला 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 मंच्या नावानं. हो, जैसा समर्थ हो तुम्ही जगाचा नाथ हो, गगनाईसा साक्षीभूतो तोही मीची. हाय म्हणाल त्याला हाय, आणि जो बाळूमान हाय म्हणाल त्याला बाळूमा कधीच नाही. ज्या दिवशी ओली झाड उभ्यानं पेटाल त्या दिवशी जगात बाळू धनगर नाही म्हणून समजा. तोपर्यंत जगाच्या पाठीवरून अरे मला कुठून बी हाक मारा, तुमच्या पायाच्या टाचखाली म्याच असं समजा, असं बाळूमा म्हणत असायचं. आणि खरोखर मंडळी त्याची सत्यता आजही पटते. मामांची प्रचिती, दृष्टांत, साक्षात्कार आजही भाविकांना होतोय. खरंच अद्भुत अगम्य असे बाळूमा एक 50-55 वर्षापूर्वी या धरणीवरून मामा चालत होते, फिरत होते. असं जर कोणाला सांगायला गेलं मंडळी तर ते पटणार नाही, परंतु ते सत्य आहे. मामांना डोळ्यानं पाहिलेली लोक आजही आदमापूर पंचकृषीमध्ये जिवंत आहेत. ज्यांनी मामांबरोबर बकरी राखली मंडळी ते लोक आज जिवंत आहेत. बोला बोला बाळूमांच्या नावानं. तर मंडळी जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी या मामांचे मेंढी माऊलीची उत्पत्ती जगाच्या कल्याणासाठी पंढरीच्या पांडुरंगाने एका वारुळातून केली. आणि या मेंढी माऊलीचा प्रतिपाळ करण्यासाठी, गोर गरिबांना अभय आसरा देण्यासाठी, जगाची इडापिडा दूर करण्यासाठी साक्षात भगवान शंकरानं या पृथ्वी तलावर शिव अवतार घेतला 3 ऑक्टोबर 1892 सालामध्ये. आणि मंडळी या भगवान शंकरानं काय केलं, या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा बरोबर घेतला. मामांच्या मेंढी माऊली मंडळी, आपल्याला मामांच्या शेळ्या मेंढ्या जरी वरवर दिसत असल्या तरी त्या मंडळी शेळ्या मेंढ्या नसून ते साधू संत आहे. आणि साधू संत आहे ती घरा तोची दिवाळी दसरा. आणि मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन देवाची भ्रमंती चालू झाली. देवाला एका जागेवर थांबून चालणार नव्हतं. देवाने राजवाडा बांधला असता. जगाच्या कल्याणासाठी एका जागेवर देवाला थांबून चालणार नव्हतं. अरे राजवाडा बांधला असता, एका जागेवर देव थांबला असता. पण मामाला माहित होतं जगाच्या कल्याणासाठी भ्रमंती होती. जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी मामांची भ्रमंती होतीच होती. तर मंडळी का होती? गोर गरीब भक्त मामांपर्यंत पोहोचणार नाही. आजारी व्याधीग्रस्त त्यांच्या आजारपणामुळे, त्यांच्या व्याधीमुळे मामाला माहित होतं ते भक्त माझ्यापर्यंत येणार नाही. म्हणून माझ्या मामानं सांगितलं, अरे तू माझ्याकडे येऊ नको, मीच भक्तिरूपी तुझ्याकडे येतो. आणि मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन देव मंडळी आली. अरे जिथं मेंढी माऊलीचं पाऊल लागतंय तिथं मंडळी आपल्या पाठीमागचा काळ नाही सावतोय. का? मामा सांगायचे बकरी जरी नसती शेतातून फिरून गेली तर ते पिकाय लावतंय, एवढी ताकद मामांच्या मेंढी माऊलीत आहे. अरे नापीक जमीन असू द्या, जिथं जिथं माझ्या मेंढी माऊलीचं पाऊल लागल तिथं मंडळी विपुल धान्य, विपुल प्रमाणात धान्य पिकल्याशिवाय राहणार नाही. मामा सांगायचे का? जगाला देण्यासाठी हात आहे मामा. मामांचा हात असा जगाला देण्यासाठी, जगातून घेण्यासाठी नाही तर जगाला देण्यासाठी. तर मंडळी असा हा देव बाळूमा या मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा देवाना बरोबर घेतला आणि देवाची भ्रमंती चालू झाली. अरे साधू संत ती घरा तोची दिवाळी दसरा. आज मंडळी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा उत्सव घडतोय. लक्षात घ्या, दिवाळी दसऱ्याला सुद्धा एवढा आनंद होणार नाही. आज आषाढीचा सोहळा आपल्या गावामध्ये भरतोय. का? आज पंढरपुरातला पांडुरंग, आज कितीतरी 25 लाख समाज तिथं पंढरपुरात आहे. पण मामांच्या 19 पालखी सोहळ्यामध्ये हा पांडुरंग इथं मामांच्या रूपात आहे. का? अरे 33 कोटी देवांचाही अवतार म्याच घेतलाय. अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या. ऐका, राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या. अरे समद्या 33 कोटी देवांचाही अवतार म्याच घेतलाय. मामाने सांगितलं धनगराच्या जन्माला आलोय खरं, पण देव म्हणून आज तागायत कोणाला ओळखता आला. आज तागायत मामा देव आहेत हे कळू दिलं नाही.
लक्षात घ्या, मामांबरोबर राहिलेली माणसं जिवंत आहेत, आजही जिवंत आहे. एक नवा पैसा सुद्धा देव पण दाखवलं नाही. मामांचा शब्द काय आहे? अरे मी एक नवा पैसा सुद्धा देव पण दाखवलं नाही. अरे म्या समाधी घेतल्यानंतर जगाला कळल हा बाळू धनगर कोण आहे. आणि आज जगात झेंडा दिसतोय बाळू मामांचा. कुठं? जगात, त्रिलोक्यात फडकतोय मामांचा झेंडा. अरे जगात निशाण फिरणारे माझं कोण रांड्याचा आडवा येतोय? मामांचा शब्द हे काय? जगात निशाण फिरणारे माझं. अरे मामांचं निशाण म्हणजे मामांची बकरी. जगात निशाण फिरणारे माझं कोण रांड्याचा आडवा येतोय. आणि आज तागायत मंडळी आपला मामांचा इतिहास बघा. मामांच्या पालखी सोहळ्याला, मामांच्या बकऱ्याला जे जे आडवं आले, मामाने त्याचा कार्यक्रम केला. अरे हा दिंडी सोहळा कशासाठी? हा मामांचा पालखी सोहळा कशासाठी? का का मामाने सांगितलंय जगभरात माझी मेंढर फिरते, जगात निशाण फिरल. जगात सांगितलं. आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र या 5 राज्यामध्ये 19 पालखी सोहळ्यांच्या माध्यमातून मामा जगाचं कल्याण करतोय. पण मामाने पुढे भाकीत केलं का? जगाच्या कल्याणासाठी. मामांचा अवतार कुठे? या कलियुगामध्ये शेवटचा देवाचा अवतार म्हणलं तर बाळूमामांचा. भगवान शंकराचा या कलियुगात शेवटचा अवतार म्हणलं तर बाळूमामांचा. आणि परत देव नाही, संत नाही. देवाचा एक शब्द ऐका. द्वादशीच्या दिवशी देवाने एकदा भाकीत केलं. अरे कलियुगातलं संत द्याव म्हणले बोंबल्याचा त्याल. फक्त एकट्या बाळूमामा नावाची घंटा सगळीकडे वाजल. म्हणजे विचार करा, हे मामांचं क्षेत्र किती मोठं होईल. लक्षात ठेवा, देवाचा शब्द आहे. कलियुगाच्या शेवटाला फक्त एकट्या बाळू धनगराची घंटा वाजेल. आणि खरोखर मंडळी काय मामाने सांगितलं? कलियुगात मध्ये मामाने एकदा भाकीत केलं. अरे कलियुगात संत द्याव म्हणले बाळू धनगराच्या नावाने बोंबलतील. पण एकट्या बाळू धनगराची खोट्या माळाला जत्रा भरल. आणि कोरोनाच्या काळामध्ये भरली मंडळी. 17 पालख्या होत्या त्यावेळेला. अरे समजा देवळांना कुलपवती, सगळं मठ बंद होतं. पण मामांच्या पालखी सोहळा चालूच होता, अन्नदान चालूच होतं. मामांच्या एका सुद्धा भक्ताला कोरोना झाला नाही. लक्षात ठेवा. का? अरे माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही. मग विचार करा, मामांच्या भक्तांचा अधिकार किती मोठा. का देवानं का हात सुद्धा लावू दिला नाही? पण काही लोक होती जे मामांचे भक्त नव्हते. मामांच्या तळावर आली, चिमूटभर भंडारा खाल्ला, प्रसाद खाल्ला आणि कोरोना गेला. मामानं त्यावेळेला भाकीत केलं तर डॉक्टर लोक हात टेकतील, आजाराला औषध मिळणार नाही, मोठी महामारी येईल, लोक मुसक्या घालून हिंडतील. आणि खरोखर मंडळी मामांच्या भक्ताला एकालाही कोरोना झाला नाही. ही ताकद म्हणलं तर बाळूमामा. का? माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात नाही. मग विचार करा, अरे यमाला यमाच्या तोंडात पायताल लावून माघारी पाठवे. मग विचार करा, देवाचा अधिकार किती मोठा आहे, किती मोठा मामांचा अधिकार. तर मंडळी औरनाळ गाव आणि औरनाळ गावचे धोंडीबा सुतार मामांचे एकनिष्ठ भक्त, त्यांची पत्नी चंद्राबाई सुतार, हे मामांच्या तळावर जाणार, सेवा करणार. आता मामांच्या आहाराचं पथ्य किती कडक होत आहे का? एका गावामध्ये एकाच घरचं मामा अन्न खात होतं, ज्याचा आचार विचार शुद्ध असेल, जिथं मांसाहार होत नाही. एक गाव एक घर. मामा सांगायचे, मी एका घरात जरी पाऊल ठेवला तर मी गावभर होतोय. काय होतोय? गावभर होतोय. आणि मंडळी याच धोंडीबा सुतारांचा मुलगा कलाप्पा सुतार लग्न झालं. काही वर्षानंतर मुलगा झाला. किती आनंद झाला मंडळी, आनंदी आनंद झाला. ते बाळ मंडळी नाव ठेवलं जनार्दन. 5 महिन्याचं झालं. 5 महिन्याचं झालं ना आजारी पडलं. चांदबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अरे दररोजचे 7 इंजेक्शन द्यावं लागत होते. किती महिन्याचं बाळ? 5 महिन्याचं बाळ. अरे इथं आपण 1 इंजेक्शन घेतलं तर दुसरं नको म्हणतो. का घेतो परत? नको बाबा, दुखतंय. अरे 7 इंजेक्शन दररोजचे चालू होते. परिस्थिती सुधारायला पाहिजे ना, पण बिघडत चालली होती मंडळी. तब्येत बिघडत बिघडत चालली होती. डॉक्टरनी सांगितलं, हे जनार्दन नावाचं बाळ आता जगणार नाही, आता घरी घेऊन जा. धोंडीबा सुतार मंडळी त्या जनार्दनचे आजोबा ढसा 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 रडायला लागले. मामांचे एकनिष्ठ भक्त. करायचं काय? मामांचा तळ गाठला. देवा, मामांचा तंबू असायचा मंडळी. तंबूच्या उजव्या बाजूला देव बाळूमामा बस.
बघा आज मामांचा रथ दिसतोय, पण रथामध्ये मंडळी मामांच्या पाठीमागे तंबूच आहे का नाही? पाहिलाय का सगळ्यांनी? त्या तंबूमध्ये तसा तंबू जमिनीवर मारलेला असायचा. तंबूमध्ये मुले महाराजांचा फोटो पूजा केलेला असायचा, हलसिद्धनाथांचा फोटो असायचा, एक बबलादी सदाशिवाचा फोटो असायचा, एक शंकराचा फोटो असायचा, एक मामांचाच एक फोटो. दोन्ही बाजूला दोन गोरी उभी, मध्ये मामा बसलेले, असा पाचवा फोटो मामा समाधी घेण्यापूर्वी सुद्धा पूजा केलेली असायची. आणि मामा नेहमी तंबूच्या उजव्या बाजूला दोन पायाच्या चवडीवर बसायचे. दोंडीबा सुतार पळत पळत आले, मामांना हकीकत घातला. मामा 5 महिन्याचं बाळ आहे, माझा नातू 5 महिन्याचा आहे जनार्दन. डॉक्टरने जगणार नाही म्हणून आशा सोडून दिली. काय करायचं मामा? मामा करायचं काय? 5 महिन्याचं बाळ आहे, दररोजचे 7 इंजेक्शन द्यावं लागतात. जागणार नाही म्हणून सांगितले. मामा काय करायचे? देवाचा शब्द गेला, अरे मरू दे मेला तर. शब्द काय गेला? हॅलो दादा एक मिनिट. भाई भक्तांना नम्र विनंती आहे, दर्शन बारी बंद केले आहे. जे भाई भक्त येतील त्यांनी मंडपामध्ये बसून घ्या. कोणीही दर्शनासाठी पुढे येऊ नका, जागेवरती बसून घ्या. महिला मंडळाला 1 नंबरचा मंडप आहे, 2 नंबर मंडपामध्ये पुरुष भाविकांनी बसा. चल बोलवच्या नावाना. मामा 5 महिन्याचं बाळ आहे, दररोजचे 7 इंजेक्शन चालू आहे. मामा काय करायचं? डॉक्टरने जगणार नाही म्हणून आशा सोडून द्यायला लावले. मामांचा शब्द गेला, अरे मरू दे मेला तर. पण मंडळी देवाचा शब्द बघा, पाण्यास लागली तहान, संता घरची साधू घरची उलटी खून. आणि मंडळी मामाने शिवी दिली आणि मंडळी तिकडं ते जनार्दन नावाचं बाळ खेळायला लागलं. विचार करा, अरे मामा रांड्याच्या उंडकीच्या सुकाळीच्या शिव्या द्यायचं का? अरे मामा सांगायची माझी शिवी तुम्हाला नसून तुमच्या पाठीमागे असणाऱ्या सारसातीला. मग विचार करा, मामानं काय सांगितलं? अरे मरू दे मेला तर. पण परिस्थिती उलटी झाली, पाण्यास लागली तहान, साधू घरची उलटी खून. उलट झालं, बाळ ठणठणीत बरं झालं. आणि काही दिवसानंतर मामांचा तळ औरनाळ गावाच्या परिसरामध्ये आला. आता बघा, मामा एका घरचं, एका गावामध्ये एकाच घरचं मामा अन्न खात होतं, या दोंडीबा सुतारांच्या घरचं. आणि चंद्राबाई या जनार्दनची आजी म्हणजे दोंडीबा सुतारांची पत्नी चंद्राबाई सुतार मामांना जेवणाचं ताट घेऊन जायचे, जेवणाचा डबा घेऊन जायचे. आणि एक दिवस असा प्रसंग आला की मामांना जेवणाचं ताट तयार करत होता. शब्द लक्षात घ्या, आपल्याला वाटत असेल फक्त जेवणाचं ताट तयार करत असेल. अरे झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. मंडळी झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा मालक भगवान शंकर म्हणजे बळोमाय. लक्षात घ्या, अरे म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगात हे चालिता. मग विचार करा, सगळी सत्ता, अरे पंचमहाभूतावरच पूर्ण सत्ता आहे. आपल्याला कुठे जन्माला